नमस्कार, अस्सल मराठी चव या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। नाय खाय आणि निरोगी राहाय या उक्तीप्रमाणे आज आपण नायचा खार करणार आहे। ही नाय ही वनस्पती जी आहे, ही रानभाजी, ही हाडीताप, कावीळ, मधुमेह आणि रक्तदोष अशा 52 आजारावर अत्यंत गुणकारी अशी ही भाजी आहे। तर या नाईचा खार आपण आज कसा बनवायचा ते बघूया। तर ही जी नाय आहे ही मी चांगली 4-5 पाण्याने व्यवस्थित अशी खळखळ धुवून घेणार आहे आणि ती धुवून झाल्याच्या नंतर आपण तिचे असे थोडेसे लहान असे तुकडे करून घेऊ आणि नंतर ही आपल्याला 7 दिवस ही नाय भिजत ठेवायची। दररोज हिचं पाणी आपल्याला बदलायचंय। हे या पद्धतीने बघा आणि त्यानंतर 7 दिवस आपण भिजू घातल्याच्या नंतर 8व्या दिवशी ही नाय आपल्याला पाणी निथळून घ्यायचं ह्या चाळणीवर। या पद्धतीने आपण पाणी काढून घेऊ यातलं। पूर्ण पाणी मी निथळून घेतलेलं आहे। आता ही पेपरवर टाकून आपण छान अशी सुकवून घेऊ। अशी आपली नाय सुकलेली आहे बघा, पूर्ण पाणी यातलं निघालेलं आहे। अशी कोरडी झालेली आहे आता ही आपली नाय। आता आपण याचा लोणचं करूया, खार करू। तर खार करण्यासाठी आपण या नायमध्ये सुरुवातीला आपण हळद टाकूया। 2 ते 3 चमचे हळद टाकणार आहे मी। त्यानंतर हे मीठ, आणि ही मोहरी वाटून घेतलेली आहे। तर ही वाटलेली मोहरी आपण याच्यामध्ये टाकू। तीन चमचे मी मोहरी टाकलेली आहे आणि हळद, मीठ आणि मोहरीची पावडर आपण या नाईला व्यवस्थित असं लावून घेऊया। छान असं मिक्स करून घेऊ आपण। बघा आता हे छानपैकी असं लावून झालेलं आहे। आपण याला 1 तासासाठी असं राहू देऊ जरा वेळ, म्हणजे हे पूर्ण साहित्य ह्या नाईला लागेल। आणि त्यानंतर आपण हे एका कोरड्या अशा बरणीमध्ये किंवा डब्यामध्ये आपण हे भरून ठेवूया। तर बघा ही नाय जी आहे ही आपल्याला खायला घेताना आपण तिला तव्यावर परतून घेऊ शकतो किंवा ही कच्चीच अशी आपण जेवणासोबत खाऊ शकतो। याचे एवढे आयुर्वेदिक असे गुणधर्म आहेत की याच्यामुळे आपल्याला 52 आजारापासून मुक्ती मिळू शकते। तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो मला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा।